शेक. चला युवा मासवनचे फलंदाज मैदानाच्या आत. अजय आणि जयेश दोन्ही बंधू, अजय भोईर आणि जयेश भोईर दोन्ही बंधू मैदानाच्या आत. तर पहिल्या षटक त्यांच्या हातात दिला जातोय गोलंदाजी मार्कवर. संदीप पहिला षटक घेऊन हाता येतोय. पहिला चेंडू मोठा फटका आणि अजय भोईर काय फटका सजवलाय. चेंडू समापार षटकार. जाधव काका आता नाचायला लागलेले आहेत कारण पहिला चेंडूवर षटकार आलाय आणि जाधव काका ऑन फायर असं म्हणूया. आता अजय भोईर पहिला चेंडूवर षटकार. यावेळी बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉल. धावसंख्या स्थिरावलेली 6 वर. युवा मासवन विरुद्ध वाघोबा फायटर्स पाटील पाडा. यातील सामना जो जिंकेल तो 2 हात करेल टीम विजय 11 बेलपाडा बरोबर. युवा मासवन मोठा फटका खेळायचा होता. अपील आउट होत आहे आणि फलंदाज स्वतःहून बाहेर निघतोय. खूप चांगलं इकडे मात्र त्याचं कौतुक करेल मी. ज्या पद्धतीने त्यांनी स्पोर्ट्समनशिप दाखवलाय कौतुक करेल या अजय भोईरचं. कारण बॅटची बाहेरील कडा आणि तो स्वतःहून बाहेर निघतोय. थँक्यू व्हेरी मच अजय. मी नेहमी बघितलं म्हणजे भरपूर मॅचेस मी बघितल्या युवा मासवनच्या. अजय चांगली सुरुवात करतो पण जास्त वेळ राहत नाही. आणि पहा आपल्या इथे मात्र भेटीसाठी कोण आलाय. हा आलाय मोटू. मोटू आलाय मॅचचा आनंद घेण्यासाठी. मोटू मैदानाच्या आत. त्याचंही करूया हार्दिक स्वागत. मोटू जी समोसे तो नहीं है, चिकन वड़ा चाहिए तो मिल जाएगा. इकडे मात्र हा चेंडू आमचे मोटू आलेत. मोटू आपलं स्वागत आहे. कॉमेंटेटरला पहिला भेट. मोठा फटका. चेंडू बाहेर. षटकार. आता द्या वाजवा. त्याला वाजवून द्या आता. ओ दुसऱ्या बाजूने कोण आलाय. फोकस वाला पाहिजे. ओ इकडे मात्र चांगला चेंडू. परंतु हे 2 कार्टून आहेत ना. हे दोघंही खरंचे कार्टून आहेत. खरोखरचे पण कार्टून आहेत. एका बाजूला हर्ष. मिकी माऊस मध्ये हर्ष आहे. बस एवढा परफेक्ट परफेक्ट. हा दाखवतो तुम्हालाच. संध्याकाळी पार्टी दे त्याला. जाऊया मैदानाच्या आत. धावसंख्येचा विचार केला तर
आता मॅच पण अशी चालू आहे ना की यांना दाखवायचा की मॅच दाखवायची हा प्रश्न आहे आता. नाहीतर या दोघांना एक वेगळा शो देऊन टाकू आपण. प्रणित मोरे शो जसा आहे तसा हा मिकी माऊस आणि मोटू पतलू शो. एट ऑन बोर्ड. इकडे मात्र आता लहान मुलं मागे लागतील परंतु कुत्रेही मागे लागले त्यांच्या आता. खरं तर आता लहान मुलांची मजा आहे. आता लहान मुलं पाठीमागे जाऊन त्याला काय करतील त्याचा नेम नाही. इथे मात्र हा चेंडू डॉट पुन्हा एकदा खूप चांगली गोलंदाजी. धावसंख्या 18 आहे. पाहूया जयेशला टार्गेट केलं जातं. दोन्ही फलंदाजांनी 3-3 चेंडू केलेत. 6 धावा तिन्ही फलंदाजांनी बनवलेत आतापर्यंत. इकडे मात्र धावची चोरपाने फलंदाज बाद. विकेट. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या फलकावर होती. नवीन फलंदाज मैदानाच्या आत आला परंतु फरक पडला नाही. चेंडू सीमा पार चौकार. 4. बॉडीगार्ड नाही त्यांच्यासाठी मोतू बदलूच गाणं लावा. मिकी माऊसचं गाणं लावा. धावसंख्येचा विचार केला. धावसंख्या 23. यावी मोठा फटका. पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक आहे तो फील्ड करेल का. तिकडे मात्र चांगली फील्ड. 2 पूर्ण केल्या. तिसऱ्याचा प्रयत्न आहे आणि बघता बघता 3 धावा पूर्ण. धावसंख्या 3 ने वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती मात्र आता 26. 2 षटका 26 धावा. आपण पाहतो आपल्या व्यासपीठावर जे उपस्थित आहेत मान्य श्री संजय चंद्रकांत बरड तांदूळवाडी जीवदानी कन्स्ट्रक्शनचे ओनर यांच्याकडून या स्पर्धेचं 4th प्राइज आपण पाहतोय 5,000 रुपये हे आम्हाला देण्यात आलेलं आहे. आम्ही त्यांचा मनापासून आभार मानतो आणि सध्या त्यांचा आपण सन्मान करतोय. थँक्यू व्हेरी मच सर. आपण आपला बहुमूल्य वेळ तर दिलाच परंतु ज्या पद्धतीने तुम्ही आम्हाला सपोर्ट केला त्याबद्दल पुन्हा एकदा आम्ही शिवनेरी रोडखड बी कडून तुमचा मनापासून आभार मानतो. जय मैदानाच्या आत. धावसंख्या 26. नवीन गोलंदाज राहुल आणि पहिल्या चेंडूवर राहुलनी आल्याला मात्र विकेट घेतलाय. विकेट. मोठू चुकून बॅट्समनने बॅट मारली तर काय करायचं. नका हैराण करू त्याला. नवीन फलंदाज
अजय धानवा आले आले अजयनी मोठा फटका केला चेंडू मात्र षटकार आले आले षटकार वर बॅटिंग सिक्सर 6 रन Score moves on 30-32. Last 4 balls. पुन्हा एकदा मोठा फटका खेळत होता चेंडू बॅटवर नीट आला नाही खराब फिल्डिंग एक धावेला दुसऱ्या धावेमध्ये कन्वर्ट करणार का नाही धावसंख्या 1 ने वाढते धावसंख्या जाऊन पोहोचते 33-33 शेवटचे 3 चेंडू बाकी चेंडू हवेत आहे क्षेत्ररक्षक चुकी करतोय झेल सुटलाय आणि इकडे मात्र 2 धावा पूर्ण तसं 2 नी वाढतंय मला तर कॅच सोडल्यानंतर आमचे मिकी माऊस हसतायत पण त्यांनी स्वतःकडे लक्ष द्यायचं आधी काय झालंय ते बघा 35 वर 3 ओव्हर ऍक्टिंग का 150 रुपये काट लो आणि इकडे मात्र फलंदाज त्रिफळाची धाव विकेट बोल्ड दीपक बॅक टू द पहिले नवीन फलंदाज मैदानाच्या आत राहुलने आलेला मोठा फटका खेचला एक चेंडू पुन्हा एकदा येत आहे आणि चेंडू सीमा पार षटकार ज्या षटकाराची गरज होती खरं तर जाता जाता हा षटकार आणि स्कोर मूव्ज ऑन 41 and 42 पुन्हा एकदा टार्गेट करून येणार काय माहित नाही परंतु सध्या ते मैदानात आहेत आणि या मॅच मध्ये ज्या पद्धतीने मॅच आहे सध्या ते पाहू शकतात फिल्डिंग लावतात आणि बॉल ही पकडतात मोटूची बॉलिंग ऍक्शन बघितल्यानंतर ब्रेटलीलाही चक्कर येईल आणि मिकी तर एकदम क्यूटच दिसते मिकी मात्र भेटायला जाते रोडखडवाल्यांना
मिकी रोडखडवाल्याने भेटायला चाललाय. ज्यांच्याकडे येईल त्यांनी त्याला काहीतरी बक्षीस द्या जरा. खास तुमच्यासाठी, खास तुमच्यासाठी. ते काका बघा कसे बघतात तिच्याकडे. मिकी थोडासा ब्राईटनेस का बघा. हा त्यांनी त्याला कदाचित एखाद्या टेलरकडे जायची गरज लागलाय मिकीला. तो टेलरकडे चाललाय. आपण मॅचकडे जाऊया चला. जा मॅचकडे, कारण मॅच ही तेवढाच रंगतदार स्थितीत आहे नो डाऊट. कारण इकडून 42 टार्गेट आहे. सलामीचे फलंदाज आपण पाहतो. एका बाजूला विजय, पाचच्या सामन्याचा हिरो. दुसऱ्या बाजूला कौतुक, यांनी कौतुकास्पद बॅटिंग ऑलरेडी केलंय. तर पहिलं षटक ज्यांच्या हातात दिलं जाते गोलंदाजी मार्फत जयेश. माफ करा, रतीश येतोय गोलंदाजी मार्फत. रे मिकी लहान पोरांना हैराण नको करू रे. चला मॅच कडे. 42 इज टार्गेट. 42 धावांच्या आव्हानाचा पाठलाग. स्ट्राईक वर विजय. पहिल्या षटक घेऊन रतीश. पहिला चेंडू बॅक ऑफ द लेन. चांगली गोलंदाजी. पहिला चेंडू निर्धाव जातोय. 3 षटकार 42. चला मी विनंती करेल, विजयलन बेलपाड आपण तयार राहायचंय. खूपच चांगली गोलंदाजी. डॉट बॉल. हा विजय काय करणार. इकडे मात्र मोठू त्याच्या पार्टनरला बोलवतो मिकीला. तो सध्या लहान मुलांमध्ये आहे. इकडे मात्र पुन्हा एकदा निर्धाव. 3 चेंडू डॉट. 42 धावांच्या गरज असताना इकडे मात्र 3 चेंडू डॉट. मोठा फटका खेळायचा होता. चेंडू हवेत आहे. चौथ्या चेंडूवर मात्र हा विकेट. 3 चेंडू डॉट आणि चौथ्या चेंडूवर मात्र फलंदाज बाद डीजे. आता मिकी आई माऊली मध्ये जाऊन बसला, पण तो आहे हा, ती नाही मिळत. तर मनोजी घाटा साहेब सध्या सामन्याचा आनंद घेत आहेत, त्यांचंही करूया मनापासून हार्दिक स्वागत. इकडे मात्र 3 चेंडू डॉट केल्यानंतर चौथ्या चेंडूवर विकेट. नवीन फलंदाज मैदानाच्या आत राहुल. हा चेंडू जास्तच बाहेर निघतोय. पंचांचा वाईटचा इशारा. अमांतर धाव. Score moves on 1. 42 is a target. पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी. काय गोलंदाजी रतीशने केली मॅच मध्ये. 4 चेंडू आतापर्यंत टाकलेत. 5 चेंडू, माफ करा, लास्ट बॉल असेल त्याच्यामध्ये 1 वाईड. फलंदाजांना अक्षरशः बांधून ठेवलंय. बॅटची बाहेरील कडा. इकडे मात्र धावचीची संधी हुकलाय. धाव संख्या स्थिरावलेली 1 वर. आता 12 चेंडू 41 धावांची गरज आहे. रतीशची गोलंदाजी आवडली असेल नक्की टाळ्या वाजा मित्रांनो. काय सफल गोलंदाजी. या मैदानावर ऑलरेडी
2 मेडन ओव्हर आहेत. एक तपनच्या नावावर आहे आणि अजून एक बॉलरचं नाव मला वाटतं त्याचं आठवत नाही. त्यांनी 2 विकेट्स मेडन घेतली. तपननी 1 विकेट घेऊन मेडन दिली होती. नवीन गोलंदाज जयेश. पहिल्या चेंडूवर सर बॅटने हा चेंडू सीमा रेषा पार धाडतोय. चेंडू जातोय सीमा पार. षटकार 6-6. काय फटका सजवलाय. याही मात्र पुन्हा एकदा अपील, परंतु चेंडू बाहेर निघणारा डॉट बॉल. धावसंख्या फलकावर लागला ती मात्र 7. आठ चेंडूचा 10 चेंडूचा खेळ बाकी. 35 धावांची गरज आहे. दहा चेंडू 35. जाय मात्र हा चेंडू बाहेर निघणारा वाईड. स्कोर मूव्ज ऑन 8. 10-34 ची गरज सध्या. 10 चेंडू 34 धावा. सिंगलने काही जास्त काही मोठं होणार नाहीये. आता 9 चेंडू 33 धावा. सर्व मोठेच फटके आहेत. पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉल. 8 चेंडू 33. चावी मात्र फलंदाज बॅक टू दी पवेलियन. विकेट. इकडे मात्र रिवर्स अटॅम्प्ट केला, परंतु मेहरबा देर कर दिया. आते आते असं म्हणाल काय हरकत नाही, कारण मॅच थोडासा दूर चाललाय. दोन षटक 13 धावा, 2 गडी बाद. 6-29 ची गरज आहे. गोलंदाज ऋतिक. 6-29. पहिला चेंडू फुल टॉस आणि त्याच्यावर फुल टोल
वसूल केला जातोय. षटकार 6. मी पुन्हा एकदा तिगरे पाडा संघ, त्यानंतर ओमकार दगडलोंड आणि दुसऱ्या बाजूला ठाणेपाडा. चला तिन्ही संघाचे कॅप्टन आपण आले असाल तर रिपोर्ट करायला लगेच. चला मासवण, युवा मासवण कॅप्टन आहे. युवा मासवण कॅप्टन लगेच या. 3 षटकांचा मॅच राहणार आहे. चला मॅच इकडे मात्र समाप्त झालंय. मॅच आहे ना. कोण टॉस जिंकला? टॉस जिंकला कोण? टॉस कोण जिंकलाय? टॉस झाला का? चला टॉस करून घ्या ना. युवा मासवण कॅप्टन आले, विजय बेलपाडा कॅप्टन आले. चला टॉस करून घ्या. मनोज घाटे साहेब आपल्या विनंती, आपल्या शुभाचे टॉस करून घ्या.
विजय बेलपाडा वन द टॉस अँड इलेक्टेड टू काय ते लगेच सांगतील बॉलिंग करणार. येस चला युवा मासूम फलंदाज तयार ठेवा. नवीन बॉल देण्यात येणार ही मॅच. आणि पुढच्या मॅचेस टीम थिगरेपाडा, त्यानंतर ठाणेपाडा आणि टीम ओमकार दगडोन. चला आपण रिपोर्ट करा. इकडे लॉस टाकण्यात येत आहेत. आता पुन्हा एकदा विनंती करतोय ओमकार दगडधोंड, त्यानंतर आपण पाहतोय टीम टिगरेपाडा आणि ठाणेपाडा संघ. आपण सर्वांनी प्लीज 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 रिपोर्ट करा. चला ठाणेपाडा संघ वंदेश भाऊ आणि टीम आलेली आहे. चला ओमकार दगडधोंड मला वाटतं तेही इकडे उपस्थित दिसतात मला. येस आता राहिली फक्त टीम टिगरेपाडा. तिन्ही संघ आले. चला लॉस टाकून घ्या सर. मी म्हणेल की रवींद्र सर तुम्हीच लॉट्स टाकून घ्या फटाफट. चला चला 4 चिठ्ठ्या बनवा लगेच मॅच लॉट्स टाका.